मंत्री महोदय विखे पाटील आणि जरांगेच्या सेटलमेंट जी झालेली आहे ही सेटलमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का? ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा अजेंडा या दोघांकडे दिला आहे का? आणि निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे मराठा समाजाच्या ओबीसीकरणाचा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंना अमान्य आहे का? की निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेच्या समितीच्या स्थापनेपासून 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी जाहीर केलंय. अजय फ्रेम, कुणबी सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्राबद्दल काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? मंत्रिमंडळाची उपसमिती जी विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्रामध्ये नेमली गेलेली आहे, या विखे पाटील समिती म्हणजेच मंत्री महोदय विखे पाटील आणि जरांगेच्या सेटलमेंट जी झालेली आहे ही सेटलमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का? हा सवाल ओबीसी बांधवांकडून मुख्यमंत्री महोदयांना आहे. असं म्हणण्याचं कारण असं की विखे पाटील किंवा काल जी उपसमितीने माहिती दिली की निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेच्या समितीच्या स्थापनेपासून 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याचं जाहीर केलं गेलंय. आणि जर असं झालं असेल तर मग जरांगे पाटील आणि विखे पाटील यांच्यामध्ये नक्की काय सेटलमेंट झाली? ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा अजेंडा या दोघांकडे दिला आहे का? आणि निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे मराठा समाजाच्या ओबीसीकरणाचा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंना अमान्य आहे का? सर्वोच्च न्यायालयापेक्षा संदीप शिंदे समिती मोठी झाली का? अशा अनेक प्रश्न आहेत. आणि मला वाटतंय या महाराष्ट्रातल्या शासनानं ओबीसीचं पूर्णतः आरक्षण संपवलेलं आहे. गेली 2-3 वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये आतडं तुटोस्तर बोलून सांगतोय की ओबीसीनो तुमचं आरक्षण संपलंय, ओबीसीनो तुमचं आरक्षण संपलंय. त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं, एमपीएससीची यादी लागते, त्याचं उदाहरण तर आहेच. शिक्षणाच्या एंट्री पॉइंटला जी परिस्थिती आहे त्याच्यावरती एखादी प्रेस होऊ शकते. पंचायत राजच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, तिथलं तुमचं आरक्षण टोटली संपलेलं आहे. पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पूर्णतः ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. नव कुणबी बनलेले आहे. म्हणजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जी कुणबी सर्टिफिकेट काढून या जागा ढापलेल्या आहेत. मग एका बाजूला ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामधल्या शिंदे असतील किंवा पवार असतील, या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण आज रोजी महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे. हे आम्ही गेली 2 वर्ष झालं सांगतोय आणि आजही तेच तुम्हाला सांगतोय. ओके, धन्यवाद.